Hello friends, how are you? Welcome back to the next video lecture. In previous video lecture we have to learn about Doberan's triad law and Newland's law of octave. There were many limitations in Doberan triads and Newland's law of octave, and therefore after the Doberan's and Newland's, the next scientist, that is the next Russian scientist Dmitry Mendeleev, developed the periodic table of element, and this periodic table is developed during 1869 to 1872 AD. Then Mendeleev periodic table is the most important step in the classification of the element. मेंडेलिव्हला हे लक्षात आलं की ॲटॉमिक मास नंबर जे आहे एलिमेंटचा ते एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, आणि त्या फंडामेंटल प्रॉपर्टीचा वापर करून त्याने जे काही 63 एक्झिस्टिंग एलिमेंट होते ते एक्झिस्टिंग एलिमेंट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्यांनी मांडायला सुरुवात केली, आणि असं करत करत त्यांनी ही ट्रान्सफॉर्ड देम इनटू द पिरियडिक टेबल ऑफ द एलिमेंट. असं करत त्यांनी जे काही एक्झिस्टिंग एलिमेंट होते ते सगळ्या एलिमेंटची पिरियडिक टेबलमध्ये मांडणी केली. मेंडेलिव्हला हे लक्षात आलं की एलिमेंटची मांडणी करत असताना एका विशिष्ट कालावधीनंतर जे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत एलिमेंटचे त्याच्यामध्ये रिपिटेशन होत आहे असं त्याच्या लक्षात आलं, आणि मग जिथं रिपिटेशन होत आहे ते एलिमेंट पुन्हा त्याच्या खाली मांडायला त्यांनी सुरुवात केली, आणि अशा पद्धतीनं जे एक्झिस्टिंग एलिमेंट होते ते एक्झिस्टिंग एलिमेंटचा एक पिरियडिक टेबल त्यांनी तयार केला. ऑन द बेसिस ऑफ धिस ही फॉर्म्युलेटेड द मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ. याच्याच बेसिसवर मेंडेलिव्हने त्यांनी पिरियडिक लॉ जो आहे तो फॉर्म्युलेट केला, आणि मग मेंडेलिव्हचा पिरियडिक लॉ काय सांगतो मित्रांनो की physical and chemical properties of the elements are the periodic function of their atomic masses. This is the Mendeleev's periodic law. Physical and chemical properties of the elements are the periodic function of their atomic masses. This is the Mendeleev periodic law. म्हणजे एका विशिष्ट कालावधीनंतर after definite intervals of time the properties of the elements that get the some repetitions, and because of these repetitions there is a periodicity is formed, and in this way he arranged the whole 63 existing element in its periodic table. लक्षात आलं? आता इथं हा जो पिरियडिक टेबल आहे मित्रांनो त्याच्यामध्ये जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत, these vertical columns are called groups. There are 8 groups are given in the periodic table. Vertical columns are called groups, आणि जे horizontal rows आहेत these horizontal rows are called periods. What is by groups? The vertical columns are called groups and horizontal rows called period. मित्रांनो जे मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ ह्याचे जे मेरिट्स ह्याचा जर आपण अभ्यास केला, ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर रिवाइज्ड. मेंडेलिव्हने काय केलं, ॲटॉमिक मासेस जे आहेत काही एलिमेंटचे त्यांनी रिवाइज केले, आणि त्यांना जे प्रॉपर प्लेस जे आहे त्यांच्या ॲटॉमिक मासनुसार त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार पिरियडिक टेबलमध्ये त्यांनी प्रॉपर त्यांना पोझिशन दिली किंवा जागा दिली. ही गेव द प्रॉपर प्लेस इन टू द पिरियडिक टेबल अकॉर्डिंग टू द देअर प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल ॲटॉमिक मास ऑफ द बेरिलियम इट वॉज प्रिव्हियसली डिटरमाइंड दॅट इज 14.09. बेरिलियमचं जे ॲटॉमिक मास होतं ते किती 14.09. This 14.09 this atomic mass is previously it was the determined. मग त्यांनी रिवाइज केल्यानंतर त्याचं जे ॲटॉमिक मास नंबर आहे ते किती 9.4 आलं, आणि मग 9.4 आल्यामुळं ॲटॉमिक मासेसच्या नुसार त्याची जी प्लेस आहेत ती बोरॉनच्या अगोदर त्याला मिळाली, बिफोर द बोरॉन. दिस इज द फर्स्ट मेरिट ऑफ द मेंडेलिव्ह. लक्षात आलं?
Second merit is that Mendeleev kept some blank spaces in the periodic tables for the element not discovered till then. काही एलिमेंटचा शोध लागलेला नव्हता किंवा द एलिमेंट विच हॅव टू बी डिस्कवर्ड, ज्यांचा शोध लागणार आहे अशा एलिमेंटसाठी मेंडेलिफने काही ब्लँक स्पेसेस, एम्प्टी स्पेसेस त्यांनी ठेवलेल्या होत्या. आणि हे जे 3 एलिमेंट आहेत ज्यांच्यासाठी त्यांनी एम्प्टी स्पेसेस ठेवले होते ते म्हणजे इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन त्यांच्यासाठी ब्लँक स्पेसेस ठेवलेल्या होत्या. याशिवाय त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, त्यांचं ॲटॉमिक मास हे सुद्धा त्यांनी प्रिडिक्ट केलं होतं. ॲटॉमिक मास ऑफ द बोरॉन इज 44, ॲल्युमिनियम इज द 68 अँड इका सिलिकॉन इज द 72 असं त्यांनी प्रिडिक्शनसुद्धा केलेलं होतं. ज्या एलिमेंटचा शोध लागलेला नव्हता त्या संदर्भामध्ये त्यांनी भाकीत केलेलं होतं. त्यांना त्याला नावं पण दिली होती, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. आणि त्यांचा ॲटॉमिक मास, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, मॉलिक्युलर फॉर्म्युला या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रिडिक्शन केलेलं होतं. आणि मग लॅटर ऑन दीज एलिमेंट वेअर डिस्कवर्ड, जेव्हा या एलिमेंटचा शोध लागला तेव्हा त्यांना स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम असे नाव दिले गेले. आणि मग ड्यू टू धिस सक्सेस मेंडेलिफने अगोदर प्रिडिक्शन केलं ज्या एलिमेंटचा शोध लागायचा होता, आणि शोध लागल्यानंतर जे काही प्रिडिक्शन केलं होतं ते सगळं खरं ठरलं. आणि हे जे सक्सेस आहे, ड्यू टू धिस सक्सेस Mendeleev periodic table or this method of classification elements was accepted immediately. आणि म्हणून मेंडेलिफने जे काही क्लासिफिकेशन केलं त्याच्या पिरियडिक टेबल जो आहे तो सगळ्या लोकांनी त्याला तात्काळ त्याला मान्यता दिली, ते ॲक्सेप्ट केलं. हे दुसरं मेरिट आहे. पहिलं जे आहे ते ॲटॉमिक मासेस रिवाईज केले गेले आणि रिवाईज केल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीजनुसार त्या एलिमेंटला प्रॉपर प्लेस दिलं गेलं. बेरिलियमचं त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे. आणि दुसरं जे आहे ते जे एलिमेंट डिस्कवर झालेले नव्हते अशा एलिमेंटसाठी त्यांनी एम्प्टी स्पेसेस ठेवल्या, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, त्याचा ॲटॉमिक मासेस ह्याचं सुद्धा प्रिडिक्शन केलं होतं. आणि जेव्हा ते एलिमेंटचा शोध लागल्यानंतर जे काही प्रिडिक्शन मेंडेलिफने केलं होतं ते सगळं खरं ठरलं. आणि म्हणून त्यांनी जी मेथड आहे, जे क्लासिफिकेशन केलं ते सगळं तात्काळ त्याला लोकांनी मान्यता दिली. दिस गेट इमिडिएटली ॲक्सेप्टेड. जे तिसरं जे मेरिट आहे मित्रांनो, देअर वॉज नो प्लेस इज गिवन इन द पिरियडिक टेबल फॉर द नोबल गॅसेस. जे नोबल गॅसेस आहेत त्याच्यासाठी पिरियडिक टेबलमध्ये कुठं जागा सोडलेली नव्हती. मग त्यावेळेस नोबल गॅसेसचा शोध लागलेला नव्हता. पण जेव्हा नोबेल गॅसेसचा शोध लागला, हेलियम, निऑन, आर्गॉन हे जे नोबल गॅसेस आहेत, जेव्हा ते डिस्कवर झाले आणि इज अबाउट एंड ऑफ द 19th सेंचुरी, 19व्या शतकाच्या शेवटी जेव्हा इनर्ट गॅसेसचा जेव्हा शोध लागला गेला तेव्हा मेंडेलिव्ह क्रिएटेड द झिरो ग्रुप. त्याने सेपरेट एक झिरो ग्रुप तयार केला. जसं इथं 1 to 8 हे जे ग्रुप आहेत ह्याच्याशिवाय त्यांनी शेवटी एक झिरो ग्रुप तयार केला. आणि त्या झिरो ग्रुपमध्ये कुठल्याच एलिमेंटला न हलवता, विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल इन विच द नोबल गॅसेस वेअर फिटेड व्हेरी वेल. इतर कुठल्याच एलिमेंटला न हलवता पिरियडिक टेबलमध्ये जे एक्झिस्टिंग एलिमेंट होते ते प्रॉपरली बसवता आले. आणि हे तिसरं जे मेरिट आहे ते मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचं आहे. मित्रांनो, जे डिमेरिट्स आहेत मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे, त्यामध्ये पहिलं जे येतं, हायड्रोजन रिझेंबल्स अल्कली मेटल्स ॲज वेल ॲज द हॅलोजन. हायड्रोजन जो आहे तो अल्कली मेटल आणि हॅलोजन ह्या दोन्ही एलिमेंटला रिझेंबल करतो. आणि म्हणून देर इज नो फिक्स्ड पोझिशन कुड बी गिवन टू हायड्रोजन इन द पिरियडिक टेबल. दुसरं, मेंडेलिव्हचा जो पिरियडिक टेबल्स जो आहेत त्याच्यानंतर आयसोटोप्सचा शोध लागला. आयसोटोप्स हे एकाच एलिमेंटचे ॲटम्स असतात आणि एकाच एलिमेंटचे ॲटम्स असल्यामुळं ॲक्च्युअली
they have the same chemical properties and therefore they have to given the same place. एकाच एलिमेंटचे ॲटम्स आहेत, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज हे सारखे आहेत म्हणून त्यांना एकच पोझिशन आली पाहिजे. पण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल हा ॲटॉमिक मासेसच्या बेसिसवर असल्यामुळं आयसोटोप्स जे आहेत त्याचे ॲटॉमिक मासेस मात्र डिफरंट असतात. आयसोटोप्स म्हणजे काय? ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. त्यांचा ॲटॉमिक मास नंबर हा वेगळा असतो आणि वेगळा असेल तर काय होईल, मग त्यांना वेगवेगळी जागा येईल. आणि त्यामुळं इट वॉज चॅलेंज to placing them into the Mendeleev periodic table on the basis of their atomic masses. Atomic masses हे डिफरंट असल्यामुळं हे अतिशय चॅलेंजिंग होतं की मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये जे आयसोटोप्स यांना कुठे ठेवायचं. तिसरं जे डिमेरिट आहे त्याच्यामध्ये होल नंबर ॲटॉमिक मासेस ऑफ द कोबाल्ट अँड निकेल्स इज द सेम. कोबाल्टचं जे ॲटॉमिक मास नंबर आहे 58.93 आणि निकेलचा जो ॲटॉमिक मास नंबर आहे 58.69. आता होल नंबर ॲटॉमिक मास हे सारखं आहे, फक्त डेसिमलमधला थोडासा फरक आहे. पण मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये होल नंबर ॲटॉमिक मास जरी सारखं असलं तर अगोदर निकेल आणि नंतर कोबाल्ट ह्याला पोझिशन आली पाहिजे होती. पण त्याच्यामध्ये काही संदिग्धता तयार झाली की अगोदर कोबाल्ट आणि नंतर निकेल ह्याला त्यांनी जागा दिली. म्हणजे देर वॉज ॲन ॲम्बिग्विटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. लक्षात आलं? होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज द सेम बट देर वॉज ॲन ॲम्बिग्विटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल बिकॉज द कोबाल्ट इज प्लेस्ड बिफोर द निकेल. नेक्स्ट जे डिमेरिट आहे, when elements are arranged their increasing order of their atomic masses, then the rise in atomic mass does not appears to be uniform. जेव्हा एलिमेंटची अरेंजमेंट इन्क्रीजिंग ऑर्डरने जेव्हा केली गेली तेव्हा जे राईज इन ॲटॉमिक मास नंबर आहे त्याच्यामध्ये जे काही ॲटॉमिक मास नंबर त्याच्यामध्ये जी वाढ होणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची नियमितता नव्हती. And therefore it was not possible to predict how many elements get discovered between the two heavy elements. दोन हेवी एलिमेंटच्या मध्ये किती एलिमेंटचा शोध लागला ह्याचं प्रेडिक्शन करणं किंवा हे शक्य झालं नाही. तर हे 4 डिमेरिट्स आहेत मेंडेलिव्हचे. पहिलं जे ते there is no fixed position is given to the hydrogen because it resembles both the alkali as well as the halogen. Isotopes were discovered a long time after the Mendeleevs. They have the same atomic number but different atomic mass number and therefore it becomes challenge to place them into the Mendeleev periodic table. The whole number atomic masses of cobalt and nickel is the same but there was an ambiguity between their sequence in the Mendeleev periodic table and elements are arranged in their increasing order of their atomic masses. Then there is rise in atomic mass does not appears to be the uniform. जे इन्क्रीज जे होतं त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची युनिफॉर्मिटी नव्हती आणि त्यामुळं देर was not possible to predict how many elements get discovered between the two heavy elements. So these are the some demerits of the Mendeleev periodic table. I hope you have to understand the Mendeleev periodic law, some merits of Mendeleev periodic law and some demerits of Mendeleev periodic law. Merits and demerits of the Mendeleev periodic law are very important. So you have to remember these merits and demerits. We will continue the next important point of this chapter, that is the modern periodic law, in next video lecture. Thank you.